सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू ग्लो विथ प्रतीक्षा. सो आज आपण एकदम छान असे लिप स्क्रब बनवणार आहोत, जे की तुमची ड्राय पिगमेंटेड अशा लिप्सला एकदम सॉफ्ट, पिंक आणि हेल्दी बनवेल. सो ते लिप स्क्रब एकदम होममेड आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी मी बनवणार आहे. सो दिस स्क्रब इज कम्प्लिटली होममेड अँड सुपर इझी टू मेक. सो बहुतेक वेळा होतं असं की एक्सेसिव्ह सन एक्सपोजरमुळे प्रॉपर मेकअप न रिमूव्ह केल्यामुळे किंवा इव्हन डिहायड्रेशनमुळे लिप्सची काळजी न घेतल्यामुळे सुद्धा आपले लिप्स ड्राय आणि पिगमेंटेड होतात. सो चला तर आपण लिप स्क्रब बनवायला सुरुवात करूया. शुगर आपल्या लिप्सला एक्सफोलेट करते आणि हनी आपल्या लिप्सला एकदम सॉफ्ट आणि हेल्दी करतं आणि रोज वॉटर आपल्या लिप्सला हायड्रेटेड ठेवायचं काम करतं. चला तर मग मी माझ्या लिप्सला आता स्क्रब करायला स्टार्ट करते. स्क्रब करताना एकदम हलक्या हाताने आपल्याला स्क्रब करायचं आहे आणि सर्क्युलर मोशन मध्ये स्क्रब करायचं आहे. या लिप स्क्रबचे तुम्हाला रिझल्ट लवकरच बघायला मिळतील. जर वीक मधून तुम्ही 2 ते 3 वेळेस अप्लाय केलं हे लिप स्क्रब तुमच्या लिप्सवर, तर तुम्हाला खूप छान रिझल्ट्स लवकरच बघायला मिळतील. चला तर मग मी आता लिप्स वॉश करते आणि भेटते तुम्हाला नंतर. A few moments later. सो गर्ल्स, आफ्टर लिप स्क्रब तुम्ही माझे लिप्स बघू शकता, किती सॉफ्ट. हा लिप स्क्रब तुम्ही वीक मधून 2 ते 3 वेळा आरामात यूज करू शकता. डोंट ओव्हरडू इट. ओव्हर लिप स्क्रबिंगमुळे लिप्स ड्राय आणि रफ होऊ शकतात. सो त्याची काळजी नक्की घ्या. जास्त पण वेळा तुम्हाला यूज नाही करायचं, पण 2 ते 3 वेळा आरामात तुम्ही यूज करू शकता. आणि जास्त वेळेस तुम्हाला लिप्सला स्क्रब नाही करायचं. एकदम नॅचरल पद्धतीने हलक्या हाताने तुम्हाला लिप्सला स्क्रब करायचं आहे. तुम्हाला नॅचरली एकदम लिप्स आपले सॉफ्ट, पिंक आणि हायड्रेटेड पाहिजे असेल तर माझी बोनस टिप अशीच राहील की भरपूर जास्त पाणी प्या आणि बेस्ट लिप बाम यूज करा. फर्स्ट आय हायली रिकमेंड फॉर यू एक बेस्ट लिप बाम आहे डॉट अँड कीचा, जो की मी पर्सनली खूप जास्त यूज करते. बॅरी रिपर अँड हायड्रेटिंग लिप बाम SPF 50 PA++. सो हा लिप बाम आपल्या लिप्सला एकदम नरिशिंग आणि हायड्रेटिंग ठेवतो. पाहायला गेलं तर लिप्स आणि खूप सॉफ्ट आणि पिंक होतात. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.